सध्या गणेश उत्सव जवळ आलेला आहे, त्यामुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्री गणेशाच्या मूर्त्या ज्या आहेत ते विक्रीला आलेल्या आहे। मात्र यामध्ये सर्वाधिक मूर्त्या ज्या आहेत ते पीओपीच्या विक्रीला आलेल्या आहे। मात्र त्या घडीला देखील सद्यस्थितीमध्ये नागपूरमध्ये असा एक मूर्तिकार आहे ज्यांनी जे आहे ते पारंपरिक गणेश मूर्तीची परंपरा जी आहे ते एकूणच जोपासलेली आहे। अगदी मातीपासून जे आहे ते या ठिकाणी मूर्त्या गणेश मूर्ती जी आहे ते तयार केली जाते। मात्र यामध्ये अजून काही वेगळे पण त्यांनी जे आहे ते यावेळेस केलेलं आहे। त्यामध्ये विशेषतः अशी आहे की जवळपास 3 राज्यातून 7 प्रकारच्या माती या ठिकाणी आणून त्यांनी जे आहे ते गणेश मूर्ती तयार केलेला आहे। कोणताही केमिकल युक्त कलर जे आहे ते याचा वापर या मूर्तीमध्ये त्यांनी केलेला नाही आणि पूर्ण मातीची मूर्ती आणि कोणताही केमिकल युक्त रंग न वापरता ही गणेश मूर्ती जी आहे ते तयार केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः मूर्तिकार आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, काय सांगाल, पीओपीची बंदी जी आहे ते उठवल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाजारात पीओपीच्या मूर्त्या विकल्या येत असताना तुम्ही पारंपरिक मूर्तीची परंपरा आजही जोपासलेली आहे आणि त्यामध्ये 7 रंगाची मूर्ती जी आहे ते मातीपासूनच तुम्ही आज तयार केलेली आहे, त्या संदर्भात आता न्यायालयाने आणि शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरची बंदी उठवलेली आहे। त्याच्यामुळं गणेश भक्तापुढे आणि ग्राहकांपुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे की आपण खरी मातीची मूर्ती आणि पर्यावरणपूरक मूर्ती कशी ओळखावी। त्याच्यासाठी आम्ही विविध उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत काम करत आलो, परंतु संपूर्ण विदर्भामध्ये ज्या प्रचलित मातीपासून आपण गणेश मूर्ती तयार करतो त्या सर्व मातींना आपण एकत्र करून आज एक सप्तमृत्तिका गणेश आपण तयार केलेला आहे। आम्ही हा गणेश तयार करण्यासाठी छिंदवाड्यावरून माती आणलेली आहे, मध्य प्रदेशातील अदासी नावाच्या गावावरून माती आणलेली आहे, राजुऱ्यातून माती आणलेली आहे, चंद्रपूरमध्ये एक राजुरा नावाचा तालुका आहे आणि आंधळगावातून माती आणलेली आहे, नागपूरमधील सावरगाव येथून माती आणलेली आहे। अशा विविध 7 गावाच्या प्रत्येक गावाच्या मातीचा रंग वेगवेगळा असतो। मूर्तीमध्ये दाखवून सांगा आम्हाला कुठली माती कुठून आणलेली आहे। ही जी माती आहे ती अदासी, मध्य प्रदेश येथील अदासी या गावातली माती आहे। दुसरी ही मध्य प्रदेशातील छिंदवाडा या गावाची काळी माती आहे। ही जी आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळची लाल माती आहे। ही जी माती आहे पांढरी माती, ही राजुरा येथील गावातील माती आहे आणि ही जी माती आहे ही आंधळगावची माती आहे। ही आपल्या नागपूर जिल्ह्यातील सावरगाव येथील माती आहे। अशा 7 मातीपासून आपण हा गणेश तयार केलेला आहे। अच्छा, एकूणच जर पाहायला गेलं तर प्रशासनाकडून नेहमीच आवाहन केलं जातं पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापना करा। मात्र आता पीओपी वरील बंदी जी आहे ती हटवल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारात पीओपीच्या मूर्त्या ज्या आहेत ते बसवल्या जात आहे। तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या मूर्ती ज्या आहेत ते तयार करता, कशा पद्धतीने प्रतिसाद जे आहे ते तुम्हाला मिळतो? खूप मोठा प्रतिसाद आहे। याचा एक विशिष्ट वर्ग आहे की जो पर्यावरणपूरक मूर्त्यांना पसंती देतो आणि या पर्यावरणपूरक मूर्त्यांच्या पसंतीवरूनच आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सप्तमृत्तिका गणेश तयार केलेला आहे। नागपुरामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात नागपुरामध्ये हा एक प्रथम प्रयोग आहे आणि या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळालेली आहे आणि त्या प्रसिद्धीच्या अनुषंगानं पुण्यातील इको एक्झिस्ट या संस्थेने 50 मूर्त्यांची मागणी आम्ही केलेली आहे आणि 15 दिवसापूर्वीच 50 मूर्त्यांची निर्यात आम्ही केलेली आहे। मुंबईच्या येऊर फाउंडेशनला आम्ही 20 मूर्त्या पाठवलेल्या आहेत आणि जवळपास नागपूर शहरामध्ये 25 मूर्त्यांची मागणी आहे। अजूनही मूर्त्यांची मागणी आमच्यापर्यंत पोहोचत आहे, परंतु वेळेअभावी आम्ही ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नाही, हे आमचे दुःख आहे। मात्र कुठेतरी पीओपीच्या मूर्त्या ज्या आहेत एका साच्यामध्ये तयार केल्या जातात, त्यामुळे लवकर त्या मूर्त्या निर्मिती होतात। ही जी मूर्ती आहे तुम्ही हाताने तयार केलेली आहे, साधारण किती कालावधी या मूर्तीला लागतो तयार करायला? या मूर्तीला जवळपास 3 दिवस ही मूर्ती तयार करायला लागते आणि महत्वाचं म्हणजे आपली क्रिएटिव्हिटी आणि समर्पणता या मूर्तीमध्ये असते। त्याच्यामुळे एक आनंदही या मूर्तीच्या निर्मितीतून उपभोगता येतो। त्याच्यामुळं या मूर्तीची किंमत आपल्याला काय भेटते याच्यापेक्षा ग्राहकांचं समाधान आणि एक पर्यावरणाचं आपण दायित्व या माध्यमातून निभावत आहोत याचं मिळणारं हे समाधान खूप मोठं असल्यामुळं ही मूर्ती तयार करताना आपल्याला आनंद येतो। नक्कीच आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे ते प्रशासनाकडून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती वापरा असे आवाहन करण्यात येत असतं। मात्र यावेळी आता कोर्टाने पीओपी मूर्तीवरील बंदी जी होती ती हटवली, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये पीओपीच्या मूर्ती विक्रीला आलेल्या असतानाच अशा पद्धतीने देखील कलाकार आहेत ज्यांनी जे आहे ते आपली पारंपरिक कला जी आहे ती जोपासली आणि त्यामध्येच त्यांनी
3 राज्यामधून उत्तर प्रदेश, त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यातून अशा 60 ठिकाणाहून सप्तरंगाची गणेश मूर्ती जी आहे ती या ठिकाणी तयार केलेली आहे आणि अगदीच मोठ्या प्रमाणामध्ये या मूर्तींना आता प्रतिसाद देखील महाराष्ट्रभरातून मिळताना त्यांना दिसतो आहे. लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.